विचारांची कुजबुज, वेदनांचे अलगुज, नवा छंद नवा ध्यास, शोधी नवे आकाश, राखेतून मीच नवा घेतला आकार, उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार, अवघाची हा संसार. म्हाताऱ्यांकडच्या माणसांनी उद्याचाच मुहूर्त धरलाय साखरपुड्यासाठी. नाव सचिन म्हात्रे. फार चांगला मुलगा आहे ग हा. असं स्थळ पुन्हा पुन्हा नाही मिळत. उद्याचा दिवस म्हणजे ताईच्या आयुष्यातला किती वेगळा दिवस असेल ना. त्यांचं असं म्हणणं आहे की साखरपुडा त्यांच्याकडेच व्हावा. हे जे पोरगी आहे ना, ते पोरगी गावामंदी नाही पण शहरामंदी एकदम लई पोरांच्या बरोबर फिरला, लई मौज मस्ती केली. हॅलो. हा हॅलो, मी सचिन बोलतोय, सचिन म्हात्रे. हा बोला. मला जरा आसावरीशी. हा 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 एक मिनिट होल्ड करा. हा एक मिनिट. काय सांगला सचिन म्हात्रेचा काहीतरी. हॅलो. हा हॅलो, मी सचिन बोलतोय. बोला. मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. बरं झालं तुम्ही फोन केलात, कारण मलाही तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. काय? नाही, मला तुम्हाला हेच विचारायचं की मी. सचिन, ए सचिन. मी तुला नंतर फोन करतो. सचिन. हे काय फोन ठेवला? काय म्हणाले? काही नाही म्हणाले. त्यांना मला जे सांगायचं होतं तेही त्यांनी सांगितलं नाही, आणि मला जे त्यांच्याशी बोलायचं होतं ते त्यांनीही नाहीच ऐकून घेतलं. म्हणजे काय? अरे म्हणजे काय काय अंतरा, मी तुला सांगितलंय ना. मी त्यांना मला नकार द्यायला सांगितलेलं असताना त्यांनी मला का होकार दिला हे मला त्यांना विचारायचं होतं. ताई तू शांत हो प्लीज. कशी शांत हो अंतरा, कशी शांत हो? बाबांवर केवढं मोठं कर्ज आहे तुला माहितीये का काही? आणि हे सगळं असताना माझ्या लग्नाचा खर्च मी कसा त्यांच्या माथी मारू, मला खरंच काही कळत नाही अंतरा. मला खरंच काहीही कळत नाही. ताई तू याबद्दल बाबांशी बोललीयस ना? पण बाबांशी बोलले, पण ते मला म्हणाले बाळा तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? मग बाबांवर तुझा विश्वास आहे ना ताई? बाबांवर विश्वास आहे, पण मुद्दा तो नाही अंतरा. अगं तुला कळत नाही का मला काय होतंय ते? मी इतकी स्वार्थी कशी होऊ? बाबा इतके दुःखात असताना मी कसं लग्न करू? तुम्हाला कुणालाच कळत नाहीये का मी काय सांगते? तुला पण नाही कळतंय ताई, मला कळतंय. मी तू आधी शांत हो. मी तुझ्या बाजूने विचार करते. मला एका प्रश्नाचं खरं उत्तर दे. तुला सचिनराव आवडले नाहीयेत म्हणून तू काही? अंतरा म्हणजे तुला ते आवडलेत ना? मुद्दा हा नाहीये ग. तुला आवडले नाहीयेत का ते? अगं तसं नाहीये. पण म्हणजेच आवडले आहेत ना ताई? पण मी तुला काय? आणि हे बाबांना कळलंय, आणि बाबांना म्हणून असं वाटतंय की तुझं त्यांच्याशी लग्न व्हावं आणि सगळं ठीक होईल. ताई तू एवढा विचार नको करूस. आमच्या छान छान ताईचं लग्न सचिनरावांशी व्हावं असं बाबांनाही वाटतंय, ताईलाही वाटतंय आणि अंतरालाही वाटतंय. हा पण घारे साहेब, माझं म्हणणं तेवढं लक्षात ठेवा. काय नाही समजतंय ना? हो हो समजतंय. येस कम इन. नमस्कार. नमस्कार. या बसा. काल फोनवर बोलण्यापेक्षा म्हटलं प्रत्यक्ष स्वतः जाऊन कल्पना द्यावी म्हणून आलो. मोहिते, तुम्ही ह्याच्या आधी इथे बरेच वेळा येऊन गेलाय
आता आज अजून नवीन काय वेगळी कल्पना देताय? अरे हे बघा मोहिते, आजपर्यंत मी तुमचा खूप मान ठेवला, तुम्हाला खूप मुदत दिली, भरपूर मुदत दिली. आता मी तुम्हाला मुदत देऊ शकत नाही. अहो तुम्ही म्हणजे माझ्या सहनशीलतेचा अंत बघताय. हां, तुम्हाला फोन केले, नोटिसेस पाठवल्या, पण तुम्ही काही दादच देत नाही. काय चाललंय काय? अरे मला अजून थोडी मुदत द्या. मी प्रत्यक्षच मुंबईला जातो आणि चौकशी करतो की चेक अडकलाय कुठे. चेक अडकलाय का पैसे परस्पर खर्च झालेत? तुम्हाला काय म्हणायचंय? मी जाणून बुजून तुमचे पैसे बुडवतोय मी? नाही, मला ते काय माहिती नाही. तुम्ही बँकेचे पैसे केव्हा भरताय तेवढंच सांगा मला. आणि लवकरात लवकर बँकेचे पैसे भरले नाहीत ना, तर नाईलाजानं मला तुमच्या शाळेच्या इमारतीवरती जप्ती आणावी लागेल. आणि तुमचे गॅरंटर, तुमचे भाऊ, यांना नाईलाजाने याच्यामध्ये मला गोवावं लागेल. मोहिते सर, परिणामांचा विचार करा आणि एखादी चांगली ऑफर असेल तर ती जमीन विकून का नाही टाकत? मी शाळेची जमीन विकणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. ठीक आहे, मग मी तुम्हाला फक्त 7 दिवसांची मुदत देतोय. 7 दिवसांच्या आत पैसे भरा, नाहीतर पुढे जे काय होईल त्याला मी जबाबदार राहणार नाही. पण घारे, ठीक आहे, तुम्ही तुमचं कर्तव्य करा, मी माझं कर्तव्य करतो. नमस्कार. काय खैरमुडे साहेब, मास्तरना पकडला का नाही बरोबर कैचीत? खरं आहे गारे साहेब तुमचं. अहो 7 महिन्यामध्ये जो चेक देऊ शकला नाही तो 7 दिवसात काय देणार आहे? मास्तरला जागा मला द्यावीच लागेल. माफ करा मास्तर, माझा नाईलाज आहे. आणि माझाही. पण खैरमुडे साहेब, आमचा इंटरेस्ट मात्र लक्षात ठेवा. काय घारे साहेब, हा, अहो थोडंसं द्यावं, थोडंसं घ्यावं. भूखंडाचं श्रीखंड सर्वांनी मिळून खावं, वाह, हे आमचं ब्रीद आहे. नंदुशेठ, नाही म्हणजे आता हा दागिना तुम्ही कोणाला घालणार आहात? अहो आसावरी मोहितेचा आज साखरपुडा आहे, एंगेजमेंट. आशून दे, आशून दे. मला वाटलं हे ऐकून तुम्हाला दुःख होईल. मला दुःख झाला विचारे, मला दुःख झाला, पण ते सचिन म्हात्रे बद्दल झाला. म्हणजे मी त्याला सांगितला विचारे, मी त्याला सांगितला, ज्याला तू शोना शोना म्हणून तुझ्या घरामध्ये आणायला बघते ना, ते शोना नाही, पित्तल आहे, पित्तल. म्हणजे शेठजी तुम्ही? म्हणजे शेठजी. हा, हे जो दागिना आहे ना, ते आशावरीच घालणार. शेटानी होणार तो, आशावरी शेटानी होणार. पण शेठजी, हे काही बरोबर नाही. म्हणजे तुमचा आणि आसावरीचा जोडा म्हणजे काय झाला? मी काय म्हातारा झाला काय? नाही, माझ्या काय उमर झाला काय रे विचारे? हा, तो आशावरी आहे ना, हा, त्याला लगीन करून आणणार आहे मी या घरामध्ये. लगीन करून, पळवून नाही आणणार. आणि त्याला कशा ठेवणार माहिती आहे माझ्या घरामध्ये? हे बघे, आशा आशा फुलासारखं ठेवणार. जगामध्ये कोणी बी त्याला एवढा शुकामध्ये ठेवणार नाही विचारे. आणि याच्या बदल्यामध्ये एक पण तंबडा घेणार नाही त्याच्या बापाकडनं मी. पण शेठजी, आसावरीच का? निघ तू, आ? जा तू.
ते तुला नाही समजणार विचारे. जे चीज आपल्याला मागून बी भेटत नाही ना, त्यालाच मिळवण्यामध्ये जास्त मजा असतो. आणि आणि हा नंदू शेठ ते आशावरीला मिळवल्या बिगर राहणार नाही. आशावरी, आशावरी, आशावरी. काय हे सगळ्या पिशव्या एकट्यानेच उचलून आणल्यात? ऊन किती तापलाय, नीला तरी घेऊन जायचं ना. फार जड नाही आहेत ग. बँकेत गेला होतात? हो. काय म्हणाले मॅनेजर? अगं तू त्या पिशव्या पाहिल्यास का? सगळ्या वस्तू बरोबर आणल्यात की आपण? तुम्ही विषय बदलू नका, तुमचा चेहरा सांगतोय मला. मॅनेजर कोऑपरेट करायला तयार नाही. आता हो, आता काय, सगळे मदार अनुदानाच्या चेकवर. आज हा साखरपुडा आटोपला की तडक मुंबई गाठतो. इथं कामं अनेक आहेत, हलायला वेळ नाहीये. पण मी गेल्याशिवाय काही खरं नाही. आपण काल आसावरीला समजावलं खरं, पण तिचा चेहरा पार उतरून गेलाय. तिला तुमची काळजी वाटते. आपली काळजी त्यांच्यावर नको म्हणून तर सुखाच्या गावी पाठवणी करायची त्यांची. त्या इतके वर्ष इथं राहिल्या, वाढल्या. आता सोडून जायच्या कल्पनेनं थोडीशी हुरहुर वाटणारच नाही का? त्या दोन्ही पोरींचा तुमच्यावर फार जीव. आणि तुझ्यावर नाही. तुझ्याशिवाय त्यांचं पान हलत नाही आणि त्यांचं तुझ्याशिवाय. सुद्धा अगं त्यांना आपल्या अश्रूंची नाही, आपल्या आशीर्वादांची गरज आहे. रात्रभर डोळ्याला डोळा नाही कल्पनेने. दोन्ही मुलींची लग्न होऊन त्या सासरी गेल्यावर कसे जगू हो आपण? सुन सुन होऊन जायला ग. हे घरटं त्यांचं नव्हतंच कधी. दुसऱ्यांची ठेव आपल्याकडे होती असं समजायचं. शेवटी एकमेकांना साथ उरते ती फक्त नवरा बायकोची. आणि हो, मुली आपल्या जवळ राहायला हव्या असतील तर एक मंत्र सांगतो. जावयाला चांगलं चुंगलं खायला घालून फितूर करा. तुमच्या आईने केलं तसं. मा संतरा थांब गा. आज काय लग्न आहे का माझं? तुझं लग्न असलं तर तुला पार्लरमध्ये नसते का घेऊन गेले? पण ताई, आज तू पार्लरमध्ये न जाता सुद्धा खूप गोड दिसतेस. आमच्या भाऊजींची विकेट आज नक्की पडणार. तुला थट्टा पण कळत नाही. असा चेहरा करून का बसली आहेस तू? नंतर तुला माहिती आहे ना सगळी परिस्थिती. ते कर्ज, त्यात हे लग्न. ताई प्लीज,
निदान आजच्या दिवस तरी तू हा विषय डोक्यातून काढून टाक बघू. मी तुला सांगते, सगळं ठीक होईल. छान प्रसन्न चेहरा ठेव, नाहीतर त्या लोकांना, आपल्या आईबाबांना काय वाटेल ग. आजच्या दिवशी तर तू खूप 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 प्रसन्न राहायला हवंस, खुश राहायला हवंस. ताई, तुला आठवतं आपण लहान असताना ती सिंड्रेलाची गोष्ट किती वेळा वाचायचो. आपल्या दोघींची आवडती गोष्ट होती. तेव्हा आपल्याला असं वाटायचं की कधीतरी खरोखरच आपल्या आयुष्यात असा एखादा राजकुमार येईल. तुझ्या आयुष्यात तो राजकुमार आलाय ताई. तुझी सगळी स्वप्न आता पूर्ण होणार आहेत. नाही अंतरा, नाही अगं. आपण जेव्हा लहान असतो ना, तेव्हा आपण खूप भाबडे असतो. आपण अशक्य कोटीची स्वप्न बघत असतो. पण जेव्हा आपण मोठ्या होतो तेव्हा आपण हळूहळू शिकतो फक्त अशी स्वप्न पाहायला जी पूर्ण होऊ शकतील. कारण तोपर्यंत आपल्याला कळलेलं असतं स्वप्नभंगाचं दुःख पचवणं किती कठीण असतं ते. ताई, पण आपल्या आईबाबांनी पण आपल्यासाठी काही स्वप्न बघितलेली असतात आणि त्या स्वप्नांना पूर्ण होताना पाहणं, यात त्यांना जो आनंद मिळतो ना, त्याचं मोजमाप आपण कशातच नाही करू शकत. अंतरा, जर पैशाचा प्रश्न नसता ना, तर मी सगळ्यात आनंदी असते. माझ्या स्वप्नातल्या चेहऱ्याशी त्यांचा चेहरा खूप मिळता जुळता आहे. मी त्यांना मला नकार द्यायला सांगू नये, त्यांनी मला होकार दिला. याचा अर्थ त्यांनी मला समजून घेतलं आणि इतर कुणाशीही त्यांनी याची चर्चा केली नाही. हा निर्णय त्यांनी स्वतः घेतला. यातनच त्यांचाही स्वभाव कळतो. ताई, आई बाबांनी तुझं लग्न ठरवलंय. तुझ्या सुखी संसाराबद्दल त्यांच्याही काही कल्पना आहेत, स्वप्न आहेत. आणि तू जर हा असा चेहरा करून बसलीस तर तू हे जे काही स्वप्नभंगाचं दुःख वगैरे म्हणतेस ना, ते आई बाबांना पचवता येईल? अंतरा, तुझ्याबरोबर बोलण्यात कोणी जिंकू शकेल? नाही ना. मग आता असं छान हसत राहायचं आणि आता मला लाजून दाखवायचं. आता तू इथेच बस, मला तुझे नीट केस विंचरू दे ग. अजून? अगं हलू नकोस. कशी दिसते मी? क्रिसमस ट्री सारखी. काय सजलेस. काय तरीच काय हो. अहो, किस किस की किस्मत मध्ये त्या काय 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 टीव्ही सिरियल आहे, त्या हिरोईनने अशीच साडी नेसली होती. ते केबलच बंद करतो मी आता, नाही तर माझी किस्मत फुटून जाईल. तुम्ही जरा आतीच करताय हा? हा. अशा वेळेला छान तयार व्हायचं नाही तर कधी व्हायचं? अहो, मी काय म्हणते, ऐकताय ना? ही साडी मी आसावरीला देणार आहे, आहेर म्हणून. चांगली आहे, नवीन आहे. म्हणजे तशी एकदा नेसली होती, पण पुण्याला असताना. कोणाला कळणार पण नाही. काय झालं, उषाताई म्हणाली हा रंग काही तुला शोभत नाही, कोणाला तरी देऊन टाक, म्हणून देणार. हे काय, चांगली महागाची साडी आहे. असली किमती साडी उभ्या जन्मात घेऊ शकणार नाही ते. देवाने तुझ्या जिभेला हाड काय दिलेलंच नाहीये. काय वाटेल ते काय बोलतेस. तू वापरलेली साडी तू तिला देणार आहेर म्हणून. बोवाणीला देऊन टाक. खरं सांगितलं ना, हे चुकलंच माझं. लोक मला नेहाच्या आईऐवजी मोठी बहीण म्हणतात, ते काही उगीच नाही.
आता लगीन करते, पण त्या पोरीविषयी तुला काय फारसं माहिती नाही. तुझे पोरगी आहे ना ती एकदम खराब आहे, तिचा कॅरेक्टर एकदम बकवास. हे असल्या पोरीबरोबर तू लग्न केलं ना तर तुझी जिंदगी एकदम बरबाद. माझ्या ऐकाल ना तर तुम्ही या लग्नाला एकदम नकार देऊन टाका. हे बघा, आता विश्वास ठेवायचा का नाही तो तुमचा प्रश्न आहे. मी तुम्हाला सावध करायचा प्रयत्न केला. तुम्हाला म्हणून सांगते सचिनजी, पण हे जे पोरगी आहे ना ते पोरगी गावामध्ये नाही पण शहरामध्ये एकदम लई पोरांच्या बरोबर फिरला.